जल्लोष चालू आहे. जल्लोष 2023च्या या उद्घाटनाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असलेले जल्लोष समितीचे अध्यक्ष सन्मान्य मेननजी, जल्लोष समितीचे उपाध्यक्ष सन्मान्य श्रीपाद पारकरजी, सचिव संजय धोरीजी, व्यापारी संघाचे अध्यक्ष देवगड सन्मान्य शैलेश कदमजी, जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष सन्मान्य पारकरजी, सन्मान्य पोकळेजी, सन्मान्य बाळा खरपे, सन्मान्य संदीप चाटमजी, सन्मान्य दया पाटील, सन्मान्य उमेश पारेख, मंचावर उपस्थित असलेले जामसंडी देवगडचे सर्व सन्मान्य नगरसेवक, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्र, जल्लोष 2023च्या या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून याही वर्षी इथे उपस्थित आहे. सूत्रसंचालन करणाऱ्या आमच्या सहकार्याने उल्लेख केला की दरवर्षीप्रमाणे मी या जल्लोषच्या कार्यक्रमाला येतो, आपल्याला शुभेच्छा देतो आणि देवगडच्या या एक महत्त्वाच्या होणाऱ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सगळेजण 2 दिवस या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येतो आणि जल्लोषाचं वातावरण इथे तयार करतो. जल्लोष 2023 हा कार्यक्रम उपक्रम ही आज आमच्या देवगडची एक ओळख झालेली आहे. जल्लोष म्हटलं तर जिल्ह्याच्या कुठल्याही लहान मुलालाही आपण विचारलं तर सांगतात जल्लोष म्हणजे आपल्या देवगडला होणारा एक मोठा कार्यक्रम आणि एक तशी एक ओळख आपण सर्वजणांनी इथे ह्या निमित्ताने तयार केलेली आहे. मी आमच्या पर्यटन व्यापारी संघाचे मनापासून आभार मानेन की याही वर्षी दरवर्षीप्रमाणे आपण अतिशय उत्तम नियोजन आणि एक चांगलं वातावरण या निमित्ताने तयार केलेलं आहे. कदाचित आपली सुरुवात थोडी कमी लोकसंख्येने झाली असली तरी मला विश्वास आहे की उद्या 31 तारखेला इथे उभे राहण्याची जागा नसेल एवढं गर्दी या निमित्ताने इथे जमा होत. मी या निमित्ताने आपण सर्वजणांचं जे काही व्यापारी पर्यटन संघाचे सगळे लोक आहेत, जल्लोष समिती आहेत आणि आपण सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करेन की आपण वर्षानुवर्ष अशा पद्धतीचा कार्यक्रम घेऊन पर्यटनाला आणि रोजगाराला फार मोठ्या प्रमाणे आपण चालना देतो. आमचे शैलेश कदम जे आमच्या व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत, सातत्याने व्यापारी संघटनेच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देणं, विविध उपक्रम वर्षभरामध्ये राबवणं हे आमच्या व्यापारी संघटनेच्या माध्यमातून होतं. यासाठी कदमजी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांना मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. एक चांगलं वातावरण आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळतं. आपला देवगड तालुका पर्यटनाला महत्त्व देतो, पर्यटनाच्या निमित्ताने रोजगार निर्मितीला महत्त्व देतो आणि अशा पद्धतीचा एक उत्तम संदेश आपण या निमित्ताने सगळीकडे सगळ्यापर्यंत पोहोचवतो. आज आपल्या देवगडकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. गेली 10 वर्ष आपला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी आपल्या बरोबर काम करतो आणि ह्या 10 वर्षामध्ये मी माझ्याही माध्यमातून प्रयत्न केला आहे की आपल्या देवगडचं नाव महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित झालेला एक तालुका म्हणून आपल्या देवगडचं नाव तिथे लागावं यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. काही माझ्या प्रकल्पात सुरू असलेल्या प्रकल्पांचा उल्लेख आमच्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला झाला. पण आज देवगडकडे जेव्हा लोक येतात, देवगडकडे जेव्हा काही दिवस राहतात
तेव्हा त्याला निश्चित पद्धतीने काहीतरी फरक जाणवतो. त्याला वाटतं की पहिल्याच्या आणि आत्ताच्या देवगडमध्ये फरक झालेला आहे. लोकांमध्ये पर्यटनाच्या संदर्भात या फार वेगळं आकर्षण तयार झालेलं आहे. आज आपलं वॅक्स म्युझियम असो, कंटेनर सिनेमा असो किंवा ही जे विविध उपक्रम आपण ह्या निमित्ताने घेतो. मला आठवतं काही महिन्या अगोदर रापण महोत्सवाच्या निमित्ताने आपण इथे जमा झालेलो. म्हणजे मला वाटतं इथे बिटमोबरी ब्रिज, कुणकेश्वर बीच म्हणून एक विविध उपक्रमाच्या निमित्ताने देवगडची एक नवीन ओळख आपण महाराष्ट्रासमोर आणि सगळ्यांच्या समोर घेऊन जातो. गेली 10 वर्ष आपला लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून देवगडनी केलेला प्रवास हा प्रत्येकाला थक्क करणार आहे. दुर्गम असलेला तालुका, मेन रोड पासून 40 किलोमीटर आत असणारा तालुका, अरे देवगडमध्ये झाल्यानंतर आम्ही करायचं काय, हा प्रश्न जेव्हा लोक विचारायचे त्याला उत्तर आज आपण सगळेजण आपल्या कृतीतून देऊन दाखवलेलं आहे. आज मालवणकडे जाणारा पर्यटक मालवणकडे जात असताना देवगडला निश्चित पद्धतीने पाय ठेवून देव मालवणकडे जातो. अशा पद्धतीची प्रतिभा आपण आपल्या देवगडची तयार केलेली आहे. कुठल्याही बाबतीमध्ये आपण कमी पडलेलो नाही. आज या मागे असलेल्या जेव्हा गार्डनकडे आपण पाहतो आमच्या पवनचक्कीच्या, महाराष्ट्रामध्ये वेगळं कौतुक आपल्या ह्या गार्डनचं होतं. जेव्हा जेव्हा जिल्हा नियोजन बैठकीमध्ये असो किंवा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांबरोबर जेव्हा बैठका होतात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून, तेव्हा आवर्जून अधिकारी जेव्हा समोर प्रेझेंटेशन देत असताना आपल्या ह्या देवगडच्या गार्डनचा आवर्जून त्याला उल्लेख करतात. हे गार्डन कसं बनावं, पर्यटनाच्या अंतर्गत पैसे कसे वापरावे, याचं उत्तम उदाहरण हे आपलं गार्डन महाराष्ट्राच्या समोर गेलेलं आहे. अशाच पद्धतीचे विविध प्रयत्न याही पुढे होतील आणि ते मी निश्चित पद्धतीने करीन एवढा विश्वास तुम्हाला आज ह्या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून एक महत्वाच्या व्यासपीठाच्या निमित्ताने, फक्त त्या निमित्ताने आपल्या देवगडकरांची साथ ही फार महत्वाची. निवडणुका जेव्हा येतात तेव्हा आम्ही जे जे काय प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला आपला साथ आहे का, आपला आशीर्वाद आहे का, आपला होकार आहे का, हा एक संदेश आमच्यापर्यंत पोहोचवण्याची संधी निवडणुकीच्या निमित्ताने आहे. आणि मग जेव्हा निवडणुकीच्या निकालामध्ये वेगळा जेव्हा संदेश आमच्याकडे येतो तेव्हा मग आम्ही पण विचारात पडतो की बाबा आतापर्यंत जो काही विकास केलाय, आतापर्यंत देवगडची जी काय वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो का, हा प्रश्न नजरेसमोर येतो. आज आपण देवगड ज्या गतीने आपण पुढे घेऊन जात होतो, आज थोडासा ब्रेक या 2-2.5 वर्षामध्ये लागलेला आहे. जी गती आपण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकासाच्या मार्गावर जो जात होतो त्याच्यामध्ये आता अनिश्चितता आलेली आहे. पण मी माझ्या देवगडकरांना, सगळ्या जणांना, जनतेला, नागरिकांना मी विश्वास देईन, कोणीही कितीही आपली गती कमी करण्याचा प्रयत्न केला, राजकारण आणण्याचा प्रयत्न केला, पण आपला आमदार आणि लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः कुठे कमी पडणार नाही एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देईन. आज नगरपंचायत हातात नसली तरी जो विकासाची प्रक्रिया जी जी आपल्यासाठी करायची आहे, निधी कुठेही माझ्या नगरपंचायतीला कमी पडता कामा नये. विरोधी विचाराची नगरपंचायत असली तरी माझ्या देवगडच्या नागरिकांच्या बरोबर त्यांचा आमदार उभा आहे, हा अनुभव मी माझ्या देवगडकरांना माझ्या कृतीतून देत आलेलो आहे आणि याही पुढे देईन एवढा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. मी आत्ताच गाडीत येत असताना विचार करत होतो, 10 वर्ष पारकर साहेब कशी गेली कळलीच नाही. आपण सगळ्या जणांमध्ये, आपण सगळ्या जणांनी लोकप्रतिनिधी म्हणून, आपला हक्काचा आमदार म्हणून आपण सगळ्या जणांनी प्रेम दिलंय, एवढा विश्वास दाखवलाय की मी विधिमंडळामध्ये जेव्हा जेव्हा हात वरती करतो आणि जेव्हा मला बोलायला संधी देतात तेव्हा हा विधिमंडळाचा सदस्य आहे, राणे साहेबांचा पुत्र आहे, बीजेपीचा कार्यकर्ता आहे, पण त्याचबरोबर देवगड कणकोली वैभववाडीचा आमदार बोलतोय, ही ओळख ही फक्त आपल्या सगळ्यांमुळे मला मिळाली आणि त्याची जाणीव मला निश्चित पद्धतीने आहे.
10 वर्ष आपल्या सगळ्यांबरोबर राजकारणाच्या पलीकडचं नातं मी ह्या निमित्ताने तयार करू शकलो, हे मी स्वतःचं भाग्य समजतो. राजकारण पुरते काही संबंध राहत नाहीत, पण त्याच्या पलीकडे जाऊन जी काय नाती आपण आपल्याबरोबर जुळण्याची संधी मिळाली, जो काही विश्वास आपण मला देऊ शकलात, हे मी कधीच आयुष्यामध्ये विसरणार नाही. आता 2024ला निवडणुकीचं वर्ष आहे. परत एकदा आपला आशीर्वाद माझ्या डोक्यावर असते तर मी निश्चित पद्धतीने अजून 5 वर्ष आपली सेवा करण्याची संधी आपल्या माध्यमातून मला भेटेल. पण ह्या 5 वर्षामध्ये जेवढा काही संघर्ष आपल्या ह्या देवगडच्या विकासाच्या निमित्ताने आपल्यामध्ये आला, काही अडथळे आले, निवडणुकीच्या निमित्ताने वेगळा निकाल पाहायला मिळाला, पण मी आपल्याला विश्वास देईन की त्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये गती कमी करण्यामध्ये मी कुठेही कमी करून दिली नाही. आपण पहिला 8 वर्ष विरोधी पक्षाचे आमदार होतो. विरोधी पक्ष म्हणून आपल्याला माहिती आहे सगळ्या गोष्टीसाठी प्रयत्न करायला लागतात, संघर्ष करायला लागतात, आणि त्याच्यामध्ये तर 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाचा काळ आमच्या आपण नजरेने पाहिलेला आहे. म्हणून ते तरीही माझ्या देवगडसाठी, माझ्या या देवगड जामखेड शहरासाठी कुठेही निधीची कमतरता होऊ नये यासाठी मी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आजही ह्या जल्लोषच्या निमित्ताने एक वेगळं वातावरण आपल्या तालुक्यामध्ये पाहायला मिळेल. नुसतं ह्या कार्यक्रमापुरतं नाही, पण असंख्य लोकांचं रोजगार आणि आयुष्य ह्या पूर्ण जल्लोषाच्या कार्यक्रमाच्या वर अवलंबून आहे. म्हणून आपल्या व्यवस्थापन कमिटीला सांगेन की आपण चांगले दर्जेदार कार्यक्रम वर्षभरातच घेतात, पण जल्लोष म्हटलं तर दरवर्षी आपला दर्जा वाढत चाललेला आहे. आणि ह्या दर्जा वाढवण्यामध्ये एक कार्यकर्ता म्हणून, आपला सहकारी म्हणून माझा कितीही पाठिंबा आपल्याला लागेल तर मी निश्चित पद्धतीने आपल्या मागे उभा आहे, बरोबर उभा आहे, एवढा विश्वास मी आपल्याला आजच्या निमित्ताने देतो. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आपल्याला ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलोय, म्हणून ह्या 2024 आपल्या सगळ्यांसाठी एक अतिशय उत्तम वर्ष म्हणून आपल्याला सगळ्यांचं जावं, एवढंच मी माझ्या रामेश्वराकडे प्रार्थना करेन. आणि परत एकदा जल्लोष या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आपण बोलवलं, माझ्या सहकार्यांना आणि माझ्या सगळ्यांना मान सन्मान दिला, यासाठी मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.